मित्रांनो नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत द 80-20 प्रिन्सिपल या मराठी पुस्तकाचे। तर या पुस्तकाचे लेखक आहेत रिचर्ड कोच। तर या पुस्तकामध्ये काय काय शिकवलेलं आहे हे आपण मराठीमधनं डिटेलमध्ये बुक समरी जाणून घ्यायला सुरुवात करूया। तर 80-20 रूल ह्या प्रिन्सिपलला ना पॅरेटोज प्रिन्सिपल असं सुद्धा म्हणतात। तर हे पुस्तक रिचर्ड कोच यांनी लिहिलेले पुस्तक आपल्या आयुष्यात, व्यवसायात आणि कामाच्या पद्धतीत कमीत कमी प्रयत्नात जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी 80-20 नियमाचा उपयोग कसा करायचा हे शिकवते। या पॅरेटो प्रिन्सिपलनुसार 80% परिणाम हे 20% कारणांमुळे होतात। या नियमाचा वापर करून आपण जास्तीत जास्त प्रभावीपणे काम जे आहे ते करू शकतो। तर आता इथे आपण प्रत्येक चॅप्टरची एक बुक समरी जाणून घ्यायला सुरुवात करूया। चॅप्टर नंबर 1 पॅरेटोचा प्रिन्सिपल ओळखा। आता ह्याच्यामध्ये 80-20 नियम म्हणजे नक्की काय की तुमच्या प्रयत्नांपैकी 20% जे प्रयत्न असतात त्यामुळेच तुम्हाला 80% यश मिळते। फॉर एक्झाम्पल व्यवसायामध्ये सुद्धा तुमचे 20% असे ग्राहक असतील ज्यामुळे तुम्हाला जवळपास 80% नफा होत असेल। तर याचा मेन उद्देश काय आहे हा प्रिन्सिपलचा की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशा महत्त्वाच्या कामांवरती लक्ष केंद्रित करा। म्हणजे 20% गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा ज्या 20% गोष्टी तुम्हाला 80% रिझल्ट्स देत आहेत, ज्यातनं तुम्हाला जास्तीत जास्त यश मिळते। चॅप्टर नंबर 2 80-20 रूल्सचा इतिहास आणि उपयोग। तर पॅरेटो यांनी 19व्या शतकात हा नियम शोधला जो सुरुवातीला संपत्तीच्या वितरणावरती आधारित होता। तर ह्याचा आपण आत्ताच्या जगामध्ये यूज कसा करू शकतो, तर 80-20 प्रिन्सिपलचा उपयोग आपण आत्ताच्या जगामध्ये टाईम मॅनेजमेंट, उत्पादन क्षमता वाढवणे, बिझनेसमध्ये फायदा मिळवणे आणि जीवन सोपे बनवणे याच्यासाठी करू शकतो। चॅप्टर नंबर 3 आयुष्यात 80-20 रूलचा उपयोग कसा करावा। पहिला म्हणजे व्यक्तिगत पातळीवरती तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची 20% कामं शोधा आणि त्यावरतीच लक्ष केंद्रित करा। त्यानंतर समतोल राखा, वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी टाळा आणि सकारात्मक परिणाम देणाऱ्या गोष्टींनाच प्राधान्य द्या। उदाहरणार्थ तुमच्या 80% आनंदाचा स्रोत जो असतो ना तो फक्त 20% क्रियांमधून येतो। म्हणजे 20% अशा गोष्टी असतात जे तुम्हाला 80% आनंद देतात, सो त्यांच्यावरच फोकस करा। चॅप्टर नंबर 4 व्यवसायामध्ये 80-20 रूल्सचा फायदा। ज्या ग्राहकांमुळे तुम्हाला जास्त नफा होतोय त्यांच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करा। उत्पादनांचा आणि मार्केटिंगचा 20% भागच 80% उत्पादनासाठी जबाबदार असतो। ज्या गोष्टी सर्वाधिक नफा आणि सर्वाधिक परिणाम देत आहेत त्या ओळखा आणि त्या गोष्टीवरती विशेष फोकस ठेवा, विशेष लक्ष केंद्रित करा, कारण त्याच 20% गोष्टी आहेत जे तुम्हाला 80% व्यवसायामध्ये नफा देणार। चॅप्टर नंबर 5 वेळ आणि कामाचे व्यवस्थापन। 80-20 वेळेचा उपयोग दिवसातील 20% वेळात जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्यावरती लक्ष केंद्रित करा। कमी महत्त्वाच्या ज्या गोष्टी असेल तुमच्यासाठी दिवसामध्ये त्या टाळा। कमी महत्त्वाच्या गोष्टींवरती वेळ घालवू नका। महत्त्वाच्या कामांना वेळ द्या आणि बाकीची कामं दुसऱ्यांवरती सोपवता कशी येतील याचा विचार करा। चॅप्टर नंबर 6 तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी 80-20 रूल कसा वापरा। तर तुमच्या जीवनातील टॉप 20% ध्येयांची पहिलं म्हणजे यादी करा की कोणती अशी माझी 20% ध्येय आहेत जी मला साध्य करायची। त्या ध्येयांवरती वेळ, ऊर्जा आणि तुमची संसाधने खर्च करा। मी कोणत्या कामात सर्वात प्रभावी आहे ते स्वतःला विचारा आणि त्यावरती फोकस करा। चॅप्टर नंबर 7 80-20 रूल्सचे तांत्रिक आणि सर्जनशील उपयोग। पहिलं म्हणजे सर्जनशीलता वाढवा। कमी प्रयत्नांमध्ये जास्त परिणाम देणाऱ्या कल्पनांवरती काम करा। डेटाचा उपयोग करून महत्त्वाच्या 20% क्षेत्रांचा उपयोग घ्या, शोध घ्या आणि कल्पक विचारसरणीने निर्णय घ्या। चॅप्टर नंबर 8 जीवनाचा गुणवत्ता सुधारण्यासाठीचा 80-20 रूल। तुमच्या 20% क्रियांवरती लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमचे जीवन सुधारू शकता। तणाव कमी करा, अनावश्यक 80% कामे टाळा आणि जी चांगले रिझल्ट देतात ती 20% कामच करा। स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी जास्त वेळ द्या।
चॅप्टर नंबर 9, आर्थिक यशासाठी 80-20 नियम. तुमच्या 20% गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवा. शेअर बाजार, व्यवसाय आणि आर्थिक नियोजनात 80-20 रूल लागू करा. फायद्याचे स्रोत ओळखा आणि त्यामध्ये वाढ करत राहा. त्या पुस्तकाचा निष्कर्ष असा आहे की द 80-20 प्रिन्सिपल आपल्याला आयुष्यात आणि व्यवसायात चांगले निर्णय घेण्यासाठी मदत करतं. महत्त्वाच्या 20% गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून आपण वेळ, पैसा आणि आपली ऊर्जा देखील वाचवू शकतो. या नियमाचा उपयोग करून यश आणि समाधान दोन्ही मिळवता येतं. तर प्रेरणादायी विचार ह्या पुस्तकामध्ये कोणते आहेत? तर कमी काम, जास्त परिणाम. दुसरं म्हणजे महत्त्वाच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा आणि उर्वरित गोष्टी टाळा. तुमच्या आयुष्याला आणि व्यवसायाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी द 80-20 प्रिन्सिपल हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. हे पुस्तक जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर ह्याची खरेदी करण्यासाठीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.